सत्यजित कदम, तू हा घेतोस का हा घेतोस? सत्यजित कदम आणि रोहन दोंदे, DONDE. मी वर जातो तिकडे तोपर्यंत, मग सत्कार बित्कार कोण असलं. थँक्यू रोशनजी. क्रिकेटचा महासंग्राम साईराज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा म्हणजे साईराज प्रीमियर लीग आणि हे या स्पर्धेचं 9वं पर्व आहे. अगदी दक्षिण मुंबईतील प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यांनीच लक्ष वेधून घेतलंय आणि दक्षिण मुंबईतील एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेची संपूर्ण मुंबईभर नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे, अशी स्पर्धा आपण पाहतोय. SRPL 2025 9वं पर्व आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम. आता एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. आणि कॅनरा बँकेतील सर्वच अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दिवस क्रमांक 3 मधील सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, कारण एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. कारण आपण पाहिलं तर मॅच नंबर संपूर्ण स्पर्धेतील 23वी मॅच 23rd मॅच ऑफ द टुर्नामेंट महादेव वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार फायटर्स या दोन संघांमध्ये पाहायला मिळते आणि आता या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. निलेश यांना आपण पाहतोय आणि तानाजी यांना पाहतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सॅम आलेत आणि हा पहिला बॉल, मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल जाईल सीमारेषा पार 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 पार. चौकार. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. निलेश यांच्या बॅट मधून काय फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल अगदी गोलंदाजाने हाताळला, त्याच्यावरती आक्रमण, बॉलरच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय कॅनरा बँक चौकार. पुढे आले, सरसावलेत होते आणि आता धावबाची सुवर्ण संधी. यस, फलंदाज बाद, विकेट. डीजे ऑन. विकेट देखील आली आहे आणि नवीन बॅटर आले दीक्षित. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, बॉल निघून जाईल सीमारेषा पार 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 पार. कॅनरा बँक चौकार. डीजे. आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर होते त्या ठिकाणी आणि थोडेसे धडपडले देखील, तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे एक. ओहो, हलक्या हाताने ढकलल्या बॉलला ऑन साइडला दिशा दिली, धाव पूर्ण केली आहे एक. म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 10 या आकड्यावर आणि एक गडी माघारी देखील परतलाय. 10 धावा धाव फलकावरती झाल्यात.
ही आगळी वेगळी शैली आणि आता शेवटचा बॉल सरांनी घोषित केलाय. पुढे आलेत, फटका खेळलाय, टॅप चांगला होता, बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 11 आणि एक गडी माघारी देखील परतलाय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील सगळ्यात नामवंत पंच आपण पाहतोय अजित निकम सर आणि त्यांची आगळी वेगळी शैली 1 to go हा आवाज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या मात्र पसरलाय आणि तोच आवाज आपण ऐकतोय दक्षिण मुंबईतील शिवडीमध्ये. आणि ह्या शिवडीमध्ये आपण पाहतोय अजित सरांचं आगमन आणि त्यांचा हा आवाज ऐकायला मिळतोय तो म्हणजे साईराज प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय चिंतामणी, षटक क्रमांक 2. पहिला बॉल टॅप केलाय, चांगला फटका, बॉलला ढकललाय गोशांकी क्षेत्रात. एक धाव मात्र जरूर मिळेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. रन आली आहे, रन येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 12 धावा धावफलकावरती एक चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा टॅप खेळलेत, याही बॉलला ढकलून दिले गोशांकी क्षेत्रामध्ये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अगदी क्रिकेट विश्वातील सगळ्यात वेगवान क्रिकेट रंगते ते म्हणजे SRPL मध्ये. प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं देखील लक्ष आहे. खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे. गेले 4 ते 5 महिने स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी खूप सारी मेहनत. अगदी प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे आणि ती स्पर्धा यावेळेला आता पुन्हा एकदा ढकलायचा होता. हलक्या हाताने ढकलला देखील, बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. एक धाव त्यांनी पूर्ण केली. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 14. ओहो, यावेळेला सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा खेळलेत बॉल, गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवल्या बॉलला एक धाव मात्र मिळतीये. रन झाले धावफलकावरती आता 16. पुन्हा एकदा टॅप केलाय, याही बॉलला ढकललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. बॉल चाललाय, रन मिळेल 1. ओहो, हा आवाज आणि याच आवाजाने सगळ्यांना भुरळ देखील पाडली आहे. तो आवाज आपण पाहतोय आणि यावेळेला आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे षटक क्रमांक आता 2 चा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती आता मात्र 17. काही प्रेक्षक असे आहेत की अजित निकम सरांचा आवाज ऐकण्यासाठी देखील मैदानामध्ये उपस्थित राहिलेत. क्रिकेट तर सोडूनच द्या, पण हा आवाज आम्हाला ऐकायचा आहे, या आवाजाचा आनंद घ्यायचा आहे. त्याच्यासाठी प्रेक्षक देखील आनंद घेत असताना पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. एक गडी माघारी परतलाय आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाज आहेत रोहन. पहिला बॉल पहा, काय बॉल हाताळलाय. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय, गरकन फिरलाय बॉल आणि बरोबर आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय आणि पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा पायावर जाऊन आदळलाय. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळले, 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत आणि हेच डॉट बॉल मात्र मॅच मध्ये कमबॅक करून देताना पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुढे आलेत, फटका खेळायचा होता. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. त्यांनी बॉल अडवलाय, एक धाव पूर्ण केली आहे. रन झाले धावफलकावरती आता मात्र 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा फटका खेळलाय, फिल्डर आहे, डायरेक्ट थ्रो, प्रयत्न चांगला होता. एक धाव मात्र पूर्ण केली आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 19 ऑन बोर्ड.
ओ पुढे आलेत, फटका खेळायचा होता, फटका फसलाय आणि फलंदाज बाद, विकेट. $21 on a board. एकवीस झाल्या धाव फलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील पाहावं लागेल. महादेव वॉरियर्स, ओमकार फायटर्स ही मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. आणि शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी साहिल आलेत. साहिल षटक क्रमांक 4. थोड्याच वेळात विद्युत प्रकाश झोताला देखील सुरुवात होईल आणि सगळ्यांनाच मात्र आतुरता आहे अगदी या स्पर्धेची आणि याच दिवसाची देखील. शेवटचे 6 बॉल. साहिल पहिला बॉल, पहिलाच बॉल ढकलल्या ऑन साइडला. फिल्डर प्रयत्न चांगला केला होता जिनू यांनी, तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. पुढे आलेत, फटका खेळायचा होता. फिल्डर प्रयत्न केलाय जरूर आणि आता फलंदाज बाद, विकेट. आपटला यष्ट्यांवर, विकेट. फलंदाज बाद. वळला आणि वळल्यानंतर बरोबर बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवर आणि विकेट आली आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी. उपाध्याय आलेत बॅटिंग साठी. रन झाले धाव फलकावरती 22 आणि 4 गडी माघारी परतलेत. मॅच ऑन. साहिलचं हे निर्णायक षटक आणि आता मॅच मध्ये कमबॅक केले संघाने. पुढचा बॉल देखील पडला. खूपच वळण घेतले. आता बॉलने धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण होईल का? यस, व्हाईट बॉल आहे आणि त्या व्हाईट बॉलवर आणखीन एक धाव देखील आली आहे. म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळाल्यात. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 24 या आकड्यावर 24. फटका समोरच्या दिशेने सजवलाय. फिल्डर आणि धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आता पंचांनी मात्र थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे पंचांनी आणि त्याची आता पडताळणी केली जाईल. विद्युत प्रकाश झोताला देखील सुरुवात झाली आहे. अगदी दिवस रात्र भव्य दिव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा 9व पर्व. गेली सतत 9 वर्ष आपण याच मैदानामध्ये हाच क्रिकेटचा थरार आपण पाहतोय आणि ती स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे पुन्हा एकदा 2025 मध्ये. साईराज प्रीमियर लीग SRPL 2025 सीझन 9. सगळेच दर्दी प्रेक्षक आज मात्र गर्दी करत असताना पाहायला मिळतील. आम्हाला ही स्पर्धा पाहायची आहे, आम्हाला चौकार आणि विकेट्स पाहायचे आहेत आणि आता पंचांचा निर्णय येईलच. तो पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी हे भव्य दिव्य आयोजन
जिथे जाऊ तिथे आपण पाहतोय साईराज प्रीमियर लीग आहे. शिवडीमध्ये आलं की शिवडीमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय साईराज प्रीमियर लीग या स्पर्धेचे बॅनर. नॉट आउट, सरांचा निर्णय आलाय, फलंदाज नाबाद. आणि आता एक धाव मात्र मिळेल, म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25. फटका खेळलाय पुन्हा एकदा, आता आहे चान्स. पाहायचंय पंचांकडे, रिव्ह्यू पुन्हा एकदा मागितलाय पंचांनी, त्याची पडताळणी केली जाते. मॅच ऑफिशियल्स म्हणून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये सर अजित निकम, सत्यजित कदम आणि रोहन दोंडे असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हेच अंडरम बॉक्स क्रिकेटमधील नामवंत पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेट विश्वातील सगळ्यात वेगवान क्रिकेट आपण पाहतोय या शिवडीमध्ये, SRPL मध्ये, साईराज प्रीमियर लीग 9व्या पर्वामध्ये. आणि फलंदाज आता मात्र बाद आहेत. विकेट. उपाध्याय माघारी परतलेत आणि नवीन बॅटर आले शुभम. शेवटचा बॉल होता, विकेट किपर आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण केली जाईल का पाहायचंय. यस, फलंदाज बाद आहेत, म्हणजेच 4 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. रन झाले धाव फलकावरती 25. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 26 धावा करायचे आहेत.
दुसऱ्या डावाच्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे आणि एक धाव मात्र पहिल्या बॉलवरती आली आहे देखील. 23 बॉल मध्ये आता 25 करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. हो, समोर फटका खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, बॉल निघून जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, आलाय चौकार. मात्र बॉलला ढकललं, एक धाव मात्र पूर्ण केली आहे. रन झाले धाव फलकावरती आता 6. स्पॉन्सर्ड बाय कॅनरा बँक, साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9. पुढचा बॉल ढकललाय कव्हर क्षेत्रामध्ये, फिल्डर चांगला प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल, कारण एवढा चांगला प्रयत्न बॉलरने आपण पाहिलं तर बॉल पर्यंत तो पोहोचला, चेंडू कलेक्ट केला, चेंडूची फेक केली, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण देखील केली आहे त्या ठिकाणी. 7 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 20 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. हो, पुन्हा एकदा टॅप केलाय, फिल्डर आहे, ओहो चांगला प्रयत्न केलाय, नॉट आउट पंच घोषित करतायत. शेवटचा बॉल आहे आणि म्हणूनच ठीक आहे, पंच मात्र आम्हाला या ठिकाणी सांगतायत की हा शेवटचा बॉल आहे, 1 to go आहे. हाच आवाज ऐकण्यासाठी सगळेच प्रेक्षक आज मात्र उपस्थित राहिले त्या शिवडीमध्ये साईराज प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. डाव्या हाताने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, उलट्या बॅटने फटका खेळत होते, धाव मात्र पूर्ण केली आहे. म्हणजे षटक क्रमांक आता 1 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. आठ झालेत, थोड्या तांत्रिक अडचणी आहेत, माफ करा, टेक्निकल इश्यूज येत आहेत. निलेश षटक क्रमांक 2, पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बाहेर. नॉट आउट आहे, कारण बॉल जर आपण पाहिलं तर फिल्डरच्या हाताला स्पर्श करून बाहेर गेला होता आणि त्या फिल्डरने सांगितलं देखील, हो माझ्या हाताला बॉल लागलाय, आणि खेळाडू वृत्ती त्याने दाखवली. यावेळेला बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, हा आलाय चौकार, कॅनरा बँक चौकार. डीजे त्याचा अंदाज घेतला चिंतामणी यांनी आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय चिंतामणी यांच्या बॅट मधून, आणखीन एक दर्जेदार चौकार. नो बॉल, आणि या नो बॉल वर आणखीन एक धाव आली आहे, म्हणजेच 2 धावांचा बोनस पाहायला मिळतोय. 15 झाल्या धाव फलकावरती. 16 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. हो, यावेळेला पडल्यानंतर फिरलाय बॉल, बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल.
पुढे आले, फटका खेळलाय, ढकलल्या बॉलला गोशांकी क्षेत्रात, आणखीन एक धाव आली आहे आणि हे दर्दी प्रेक्षक पाहतोय आपण. अगदी प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं देखील लक्ष आहे. मन मुराद आनंद घेत आहेत साईराज प्रीमियर लीगचा. ओहो, शेवटच्या क्षणाला बॉलला ढकलून दिले गोशांकी क्षेत्रात, चांगला स्ट्रोक आणि एक धाव आली आहे देखील. 17 झाले धाव फलकावरती. ओ, फिरला बॉल, पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 17. उर्वरित 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 7 धावा. 9 धावांची गरज आहे. तानाजी आलेत गोलंदाजीसाठी. अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत आणि तेच आता गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 9 धावांची गरज. निर्णायक षटक असणार आहे या मॅच मधील. पहिला बॉल टॅप केलाय, फिल्डर आहेत, बॉलला ढकलले आतमध्ये निलेश यांनी. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. पुढचा बॉल समोर फटका खेळायचा होता, थोडीशी चूक झाली आहे आणि तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 19. उर्वरित 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 7 धावा करायच्या आहेत. चांगला बॉल पायात होता, फिल्डर आहेत आणि पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. धावबादची सुवर्ण संधी होती, प्रयत्न चांगला केला गोलंदाजाने. आता धावबाद आहे की नाहीये त्याची पडताळणी मात्र पंचांच्या माध्यमातून केली जाते. चांगलं आयोजन, योग्य नियोजन, बक्षिसांचा पाऊस पाडणारी तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा भेटीला आली आहे. SRPL 2025 सीझन 9 साईराज मित्र मंडळाचं आयोजन आणि स्पॉन्सर्ड बाय कॅनरा बँक आणि त्यांच्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा साईराज प्रीमियर लीग. आणि बॅटर आउट आहे, विकेट. रोहन आलेत नवीन बॅटर. चिंतामणी माघारी परतले. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. जिनू आणि रोहन ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. आता हे निर्णायक षटक आहे या मॅच मधील आणि तेच षटक हाताळण्यासाठी तानाजी आलेत. चांगला बॉल, बॉल चांगला होता आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला होता, फिल्डर आले. हो निलेश आले, बॉल पर्यंत पोहोचले आणि विकेट देखील आली आहे. फलंदाज बाद.
शेवटचा बॉल पुढे आले, सरसावले, बॉल पाठवले सीमारेषा पलीकडे, आलाय कॅनरा बँक 4. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मयूर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल गेलाय. 4 4 4 4 4 चौकार. दिसते मी